सांगली महापालिकेसाठी जवळजवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 22 जागा लढवल्या. पण त्या 22 जागांमध्ये फक्त अवघ्या 3 जागा जयंत पाटील यांना निवडून आणता आल्या आणि काँग्रेसनं मात्र 34 जागा लढवून म्हणजे 32 जागा लढवून त्यांनी 18 नगरसेवक निवडून आणले. तर त्यामुळे जयंत पाटलांच्या नेतृत्वावर त्यावेळेला थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की त्यांनी जे त्यांचे कार्यकर्ते सांभाळून ठेवायला पाहिजे किंवा त्याने त्यांचा जो जनाधार आहे तो कमी झाल्याची चर्चा त्यावेळी झालेली होती. पण ज्या वेळेला महापौर पदाची निवडणूक झाली तर त्यावेळेला जयंत पाटलांचे जे नगरसेवक आहेत ते सगळे भाजपचे फेटे बांधून बसल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच वेळेला ही कुणकुण लागली की जयंत पाटलांचे 3 नगरसेवक आहेत हे भाजपच्या गळाला लागतात का. त्यातले 2 नगरसेवक गेल्यामुळं पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. फक्त एकच नगरसेवक आता त्यांच्याकडे उरलेले आहेत, अभिजित कोळी म्हणजे सांगलवाडीचे जे नेते आहेत अभिजित कोळी, तेवढे एकमेव नगरसेवक जयंत पाटील यांचे उरलेले आहेत. अर्थात जयंत पाटील हे राज्याचे नेतृत्व आहे की जवळजवळ 7 वर्ष त्यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. राज्यामध्ये जवळजवळ 17.5 वर्ष त्यांनी मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे. अर्थमंत्र्यापासून गृहमंत्र्यांपासून ते ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी खाती भूषवलेली आहेत. म्हणजे मदन पाटलांच्याकडे जी महानगरपालिका होती त्यांनी खेचून आणली आणि सांगलीवर एक निर्विवाद वर्चस्व मिळवलं. वाढव्याचं एक सुसंस्कृत नेतृत्व आणि अर्थमंत्री आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे सांगलीकरांनी त्यांना स्वीकारलं आणि एक जयंत पर्व त्यावेळेला सुरू झालं. कालांतरानं आज आपण बघतोय की आज जयंत पाटलांची सगळी राजकीय पिछाट होत जवळजवळ सांगलीमध्ये केवळ एकच नगरसेवक त्यांचा आता उरलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आली त्यानंतर मात्र त्यांच्या नेतृत्वाची घसरण सुरू झाली आणि त्यांनी ज्या ज्या लोकांना पदं दिली सांगलीमध्ये म्हणजे त्यावेळेला महापौर असतील ते तत्कालीन महापौर असतील ते मैनुद्दीन बागवान असतील, त्यानंतर नितीन चावगावे असतील, त्यानंतर इद्रिस नायकवडे असतील आणि सुरेश पाटील असतील, तर हे सगळे माजी महापौर हे सगळे जे त्यांनी मदत केली किंवा त्यांच्या पक्षात असलेले ते त्यांना सोडून गेले. तर हे का सोडून गेले तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली. नमस्कार, मी हनुमंत मोहिते .soner ह्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली महानगरपालिकेची निवडणूक आता झाली, त्यानंतर महापौर उपमहापौर निवड झाल्या आणि कारभार पण सुरू झाला. पण याच दरम्यान जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे महापालिकेतले गटनेते आहेत युवराज गायकवाड आणि त्यांच्याबरोबरचे एक नगरसेवक आहेत सुरेश बंडगर हे भाजपमध्ये सामील झालेले आहेत आणि ऐन स्थानिक स्वराज्य संस्था जी निवडणूक आहे सांगली आणि सातारा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हे दोघं जण भाजपमध्ये सामील झालेले आहेत किंवा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अर्थात शरद पवार गटाचे 3 नगरसेवक हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेत निवडून आलेले होते. त्यातले 2 नगरसेवक गेल्यामुळं पक्षांतर विरोधी कायदा लागू होत नाही. फक्त एकच नगरसेवक आता त्यांच्याकडे उरलेले आहेत, अभिजित कोळी म्हणजे सांगलवाडीचे जे नेते आहेत अभिजित कोळी, तेवढे एकमेव नगरसेवक जयंत पाटील यांचे उरलेले आहेत. अर्थात जयंत पाटील हे राज्याचे नेतृत्व आहे की जवळजवळ 7 वर्ष त्यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. राज्यामध्ये जवळजवळ 17.5 वर्ष त्यांनी मंत्रीपद म्हणून काम केलेलं आहे. अर्थमंत्र्यापासून गृहमंत्र्यांपासून ते ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी खाती भूषवलेली आहेत. पण सांगलीवर सुद्धा त्यांचा पगडा राहिलेला आहे. म्हणजे सांगलीमध्ये सत्ता स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. ज्यावेळेला वसंतदादा पाटील आणि राजारामभाऊ पाटील असं एक प्रकारचं द्वंद्व होतं किंवा एक मोठा राजकीय संघर्ष होता त्यामुळं सांगलीवर झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि जवळजवळ 2007-08च्या निवडणुकीमध्ये ते स्वप्न जयंत पाटील यांनी साकार केलं. त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार आहेत संभाजी पवार असतील, संजय काका पाटील असतील, त्यानंतर विजयसिंग पटवर्धन असतील, या सर्व नेत्यांना घेऊन एक महाआघाडी स्थापन केली. म्हणजे त्यावेळच्या भाजप असेल राष्ट्रवादी म्हणजे जयंत पाटील त्यावेळी राष्ट्रवादी पक्षात होते आणि मंत्री पण होते. तर त्यावेळेला मदन पाटलांच्या विरोधात त्यांनी महाआघाडी स्थापन केली. जवळजवळ 36 ते 38 नगरसेवक निवडून आणले आणि एक हाती त्यांनी सांगली महापालिकेवर वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे मदन पाटलांच्याकडे जी महानगरपालिका होती त्यांनी खेचून आणली आणि सांगलीवर एक निर्विवाद वर्चस्व मिळवलं. वाढव्याचं एक सुसंस्कृत नेतृत्व आणि अर्थमंत्री आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे सांगलीकरांनी त्यांना स्वीकारलं आणि एक जयंत पर्व त्यावेळेला सुरू झालं. कालांतरानं आज आपण बघतोय की आज जयंत पाटलांची सगळी राजकीय पिछाट होत जवळजवळ सांगलीमध्ये केवळ एकच नगरसेवक त्यांचा आता उरलेला आहे. तर ही पिछाट होण्यामागे काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये त्यांनीही थोडं आत्मप्रश्न करायला हवं किंवा त्याने सुद्धा
आपल्या सगळ्या गोष्टीचं सिंहावलोकन करण्याची गरज आहे. ज्यावेळी त्यांच्याकडे महाआघाडीची सत्ता आली त्यावेळेला त्यांनी काही चांगले प्रकल्प राबवले. वारणावत योजना जी होती मदन पाटलांची महत्वाकांक्षी योजना, त्याच्याऐवजी त्यांनी कृष्णेतून पाणी घेतलं आणि पाण्याच्या टाक्या वगैरे सगळ्या बांधल्या. ड्रेनेज योजना मार्गी लावल्या. शासनाकडून अनेक योजना त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये HCL चा प्रकल्प असेल तो वादग्रस्त ठरला. त्याच्यामुळे महापालिकेला नुकसान झालं आणि त्यानंतर जवळ-जवळ अ, अ, मोनोरेलचा प्रकल्प पण त्यांनी चर्चा केली होती, पण तो काही झाला नाही. पण त्यांच्यानंतर त्यांची सत्ता त्या ठिकाणी गेली आणि नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आली त्यानंतर मात्र त्यांच्या नेतृत्वाची घसरण सुरू झाली आणि त्यांनी ज्या लोकांना पदं दिली सांगलीमध्ये, म्हणजे त्यावेळेला महापौर असतील ते तत्कालीन महापौर असतील ते मैनुद्दीन बागवान असतील, त्यानंतर नितीन चावगावे असतील, त्यानंतर इद्रिस नायकवडे असतील आणि सुरेश पाटील असतील. तर हे सगळे माजी महापौर हे सगळे जे त्यांनी मदत केली किंवा त्यांच्या पक्षात असलेले ते त्यांना सोडून गेले. तर हे का सोडून गेले तर त्यावेळेला सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा झाली आणि काही लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली, काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आणि ते सोडून गेले त्याच्यानंतर. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली. राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवार ज्यावेळेला पक्ष सोडून गेले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष राष्ट्रवादी म्हणून केला आणि मग राष्ट्रवादी शरद पवार पक्ष झाला. त्यावेळेला 2024 साली 2025 साली निवडणुका महापालिकेच्या झाल्या, तर त्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांच्यामध्ये पुन्हा सांगलीमध्ये एक अंतर्गत समझोता झालेला होता आणि जयंत पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अंतर्गत समझोता झाला. पण जयंत पाटलांचे जे महत्वाचे शिलेदार होते ते सगळे शिलेदार बऱ्यापैकी हे राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले होते. म्हणजे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी असतील, म्हणजे मी मागाशी सांगितलं 4 महापौर, तर ते दिग्विजय सूर्यवंशीसह सर्व माजी महापौर ते तिकडे गेले आणि इद्रिस नायकवडे तर आमदार झाले. पण त्यानंतर अंतर्गत समझोता झाला आणि त्यानंतर मग जयंत पाटलांनी सांगली महापालिकेसाठी जवळजवळ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 22 जागा लढवल्या. पण त्या 22 जागांमध्ये फक्त अवघ्या 3 जागा जयंत पाटील यांना निवडून आणता आल्या आणि काँग्रेसनं मात्र 34 जागा लढवून म्हणजे 32 जागा लढवून त्यांनी 18 नगरसेवक निवडून आणले. तर त्यामुळे जयंत पाटलांच्या नेतृत्वावर त्यावेळेला थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, की त्यांनी जे त्यांचे कार्यकर्ते सांभाळून ठेवायला पाहिजे होते किंवा त्याने त्यांचा जो जनाधार आहे तो कमी झाल्याची चर्चा त्यावेळी झालेली होती. पण ज्या वेळेला महापौर पदाची निवडणूक झाली तर त्यावेळेला जयंत पाटलांचे जे नगरसेवक आहेत ते सगळे भाजपचे फेटे बांधून बसल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच वेळेला ही कुणकुण लागली की जयंत पाटलांचे 3 नगरसेवक आहेत हे भाजपच्या गळाला लागतात का. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये त्याची चर्चा फारशी झाली नाही किंवा त्याच्या गोष्टी पुढे गेल्या नाहीत. पण नुकतंच मात्र चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार पक्षाचे जे महापालिकेचे गटनेते युवराज गायकवाड आणि बंडकर यांनी पक्षप्रवेश केला. आता अभिजित कोळी एवढे एकच नगरसेवक हे जयंत पाटलांच्याकडे उरलेत. तर हे सातत्यानं कार्यकर्ते आणि महापौर आणि नगरसेवक सोडून जाण्याची प्रक्रिया का होते तर याची चर्चा आणि त्याचं आत्मपरीक्षण जयंत पाटलांनी करण्याची गरज आहे. सातत्याने आपण प्रचार करतो, लोकांना निवडून आणतो आणि ती लोक आपल्याकडे टिकत नाहीत असा प्रश्न आहे. म्हणजे जी अनेक लोक त्यातली संभाजी पवारांना सोडून गेली, मदन पाटलांना सोडून गेली आणि जयंत पाटलांना सोडून गेले. तर त्याच्याबद्दलचं एक आत्मपरीक्षण म्हणा किंवा एक साधारण आत्ममंथन अशा प्रकारचं जयंत पाटलांनी करण्याची आवश्यकता आहे. अर्थात या जयंत पाटलांच्या या सगळ्या गट खच्चीकरणाचा किंवा त्यांचं नेतृत्व कमी होण्याचा अर्थात एक वेगळा परिणाम, सकारात्मक परिणाम हा महाआघाडीच्या बाकीच्या नेत्यांच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे जे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचं नेतृत्व जे काँग्रेसमध्ये आहे आणि त्याने 18 नगरसेवक आणले आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांनी चांगलं यश संपादन केलं आणि आता जे जयंत पाटलांचं वर्चस्व सांगली शहराचं बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा खासदार विशाल पाटील यांच्या महापालिकेच्या इथल्या सगळ्या नेतृत्वाला आणि विश्वजित कदमांच्या इथल्या नेतृत्वाला होऊ शकतो. अर्थात विरोधकांची जी पोकळी आहे म्हणजे आज भाजप सर्वसत्ताधीश आहे. भाजपला आता खरं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांची सुद्धा गरज नाही. म्हणजे उद्या जर त्यांनी शिवसेनेत काही फूट पडली किंवा आणि फूट पडली तर त्यांना अजिबातच आवश्यकता पडणार नाही. त्यांचं संख्याबळ आता झालेलं आहे. त्यामुळं उद्या विरोधी पक्ष नेता म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना उचलावी लागेल. तर आत्ता जे त्यांचं जी पोकळी जयंत पाटलांच्या रूपानं थोडी तयार झालेली आहे त्यांच्या गटाच्या रूपानं तर ती पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीनं ही दोघं प्रयत्न करू शकतात. अर्थात हे जे जयंत पाटलांचे 2 नगरसेवक निवडून आले ते विश्रामबागमध्ये आणि इकडं
गावभागामध्ये शिवसेनेचे बावडेकर निवडून आलेले होते. तर हे दोन्ही नेते भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडून आले. त्यामुळे युवराज गायकवाड आणि बंडगर हे भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे निवडून आले अशी चर्चा होती. पण या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये तुतारी चिन्ह पोचवण्यामध्ये यश आलेलं होतं आणि गावभागामध्ये युवराज बावडेकरांच्या रूपानं शिवसेनेचा तिथं प्रवेश झालेला होता. म्हणजे भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात आलेलं होतं. त्यामुळं पुढच्या काळामध्ये आमदारकीच्या निवडणूक, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या त्या मताला एक भगदाड पाडण्यामध्ये यश आलं होतं. पण आता पुन्हा ते बुजवण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे. त्यामुळे भाजपचं आता पुन्हा तिथं विश्रामबाग परिसरावर वर्चस्व राहील आणि आता आपल्याला गावभागात पुढच्या बळावं लागेल. पण 2-3 गोष्टी आहेत की जयंत पाटलांचं वर्चस्व हे कमी झालेलं आहे आणि त्यांना या प्रकारच्या गोष्टी करत त्यांना राजकारणाची आपल्या पुनर्मांडणी करावं लागेल. नेमकं सांगली जिल्ह्यातले काही नेते असतील, महापालिकेचे नेते असतील, ते का सोडून जातात नेमकं, त्यांनाही त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलचा एक निश्चित धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. पण महानगरपालिका क्षेत्रातून मात्र त्यांची ताकद कमी झाली एवढं मात्र निश्चित.